हॅलो अँड वेलकम ऑल ऑफ. मागच्या सेशनमध्ये आपण काय केलं होतं? मागच्या सेशनमध्ये आपण पाहिलं होतं क्विक सॉर्टचं एक्झाम्पल पाहिलं होतं. त्यामध्ये काय केलं होतं आपण? लॉजिक पाहिलं होतं का एक्झाम्पल कसं सॉर्ट करायचं. काय लॉजिक होतं? सिम्पली आपल्याला जो डेटा दिलेला आहे त्या डेटामध्ये फर्स्ट इलेमेंट कोणता इलेमेंट चूज करायचा? पायव्होट इलेमेंट चूज करायचा. सेकंड स्टेपला काय करायचं? पायव्होट इलेमेंट तुमचा सेंटरला घेऊन किंवा पायव्होट इलेमेंट पेक्षा लेस इलेमेंट लेफ्टला घ्यायचे आणि पायव्होट इलेमेंट पेक्षा ग्रेटर इलेमेंट कुठे घ्यायचे? राईटला घ्यायचे. अगेन तुमच्या दोन लिस्ट तयार होतील. दोन लिस्ट तयार झाल्यानंतर तुम्ही काय केलं? लेफ्ट साइडची लिस्ट आणि राईट साइडच्या लिस्टला दोन्हींना काय प्रोसेस फॉलो केली? सेम प्रोसेस फॉलो केली. फर्स्ट इलेमेंट काय केला? दोन्ही लिस्टचा पायव्होट इलेमेंट चूज केला आणि तीच प्रोसेस पुन्हा फॉलो केली का लेस असेल तर लेफ्टला, ग्रेटर असेल तर ओके. सो यासाठी आपल्याला काय करायचंय? नोट डाऊन करायचंय अल्गोरिदम आणि प्रोग्राम सॉरी फंक्शन. सो अल्गोरिदम फॉर क्विक सॉर्ट. मी जेव्हा काल एक्झाम्पल सांगितलं होतं किंवा मागच्या सेशन मध्ये लेक्चर सांगितलं होतं त्यावेळेसच मी सांगितलं होतं का इथे आपल्याला पार्टिशन करावं लागणार आहे. जसं आपण पीओट इलेमेंट सेंटरला घेऊन काय करतोय? पार्टिशन करत होतो, राईट? सो पार्टिशन करण्यासाठी आपल्याला अल्गोरिदम लागणार आहे, जेणेकरून पार्टिशन झालं का मग तू काय करेल? लेफ्ट राईट मध्ये इलेमेंट तुमचे काय करत राहणार आहे? शिफ्ट करत राहणार आहे. म्हणजे लेस असेल तर लेफ्टला, ग्रेटर असेल तर राईटला. सो काय स्टेप्स येणार? नाव फर्स्ट स्टेप्स इज स्टार्ट. सेकंड स्टेप्स काय केलं बा? इथे मी अगोदरच क्विक सॉर्टला काय करतो? एक सांगतो इथे पार्टिशन म्हणजेच काय? आपला ऍरे त्याला काय पास झाला. आपला ऍरे कोणता ऍरे? कन्सिडर करा ए ऍरे, त्याचा लोअर बाउंड आणि त्याचा अप्पर बाउंड आपण काय केलाय? ऑलरेडी पास केलेला आहे. मग त्या लोअर बाउंड अप्पर बाउंड मध्ये आपण काय काम करतोय ते आपल्याला इथे पाहायचंय. सो पहा, फर्स्ट स्टेप आहे स्टार्ट. सेकंड स्टेप मी काय घेतलं? डाऊन इक्वल टू अप किंवा डाऊन इक्वल टू लोअर बाउंड. लोअर बाउंड म्हणजे काय? का मागच्या मर्ज सॉर्ट मध्ये आपण जे पाहिलं, लोअर बाउंड म्हणजे किती? 0. अप्पर बाउंड म्हणजे किती? n-1. सो लोअर बाउंड आणि अप्पर बाउंड असे दोन आपल्याला घ्यायचे. सो अप इक्वल टू काय घेतलं आपण? अप्पर बाउंड. इथे मी काय करतो? फक्त इथं लोअर बाउंड आणि इथं काय म्हणतो? अप्पर बाउंड म्हणतो. लोअर बाउंड आणि अप्पर बाउंड दोन्हीचं मिनिंग समजून घ्या. लोअर बाउंड म्हणजे काय? तर तुमचा ऍरेतला 0th इलेमेंट किंवा 0th पोझिशन आणि अप्पर बाउंड म्हणजे कोणती? n-1 इलेमेंट. आता काय करायचं तुम्हाला? तुम्हाला पहिला इलेमेंट पिओट इलेमेंट म्हणून काय करायचं आहे? चूज करायचा. मग पहिला इलेमेंट तुम्ही काय केला? पिओट इक्वल टू ए ऑफ लोअर बाउंड. लोअर बाउंड किती असेल? 0 असेल. इनडायरेक्टली ह्या अल्गोरिदमला काय काय पास होईल? ऍरे 0 n-1. म्हणजेच काय झाला? तुमचा लोअर बाउंड किती झाला? 0. म्हणजे कोणता इलेमेंट पिओट इलेमेंट मध्ये चूज झाला? ए ऑफ 0. क्विक सॉर्ट मध्ये आपण पहिला इलेमेंट कोणता असतो? ए ऑफ 0. तो कशामध्ये गेला? पिओट. म्हणजे पहिला पिओट इलेमेंट तुमचा काय गेला? 4th नंबरच्या स्टेप्सला गेला. आता आपल्याला काय करायचं? पिओट पेक्षा लेस असतील तर लेफ्टला आणि पिओट पेक्षा ग्रेटर असतील तर कुठे जायचं? राईटला. मग मी काय केलं? जोपर्यंत व्हाईल काय म्हणणार? ए ऑफ डाऊन इज अ लेस दॅन ऑर इक्वल टू पिओट अँड डाऊन लेस दॅन ऑर इक्वल टू अप्पर बाउंड. जर अशी सिच्युएशन आली तर मी डाऊन प्लस प्लस केला. आता यांनी काय होणार? याने काय होणार ते मी सांगतो इथं बघा. फॉर एक्झाम्पल याने काय होणार ते मी तुम्हाला सांगतो. फॉर एक्झाम्पल इथे तुम्ही नंबर घेतलेले 4 1 4 3 1 2 8 5 9. आता तुमचा पिओट इलेमेंट कोणता आहे बरं? पहिला तुमचा पिओट इलेमेंट आहे 4. पहिला पिओट इलेमेंट कोणता आहे तुमचा? 4. जर तुम्ही 4 घेतला तर 4 पेक्षा लेस इलेमेंट तुम्हाला कुठे ठेवायचे? लेफ्टला. मग तुम्ही काय कम्पेअर केलं? हा तुमचा डाऊन कडून तुम्ही चालले, इकडून इकडे चालले.
चेकिंग कशी करत चालले व्हाईल लूपला? डाऊन कडून कुठपर्यंत करत येणार तुम्ही? अप पर्यंत. तुम्ही काय चेक केलं? ए ऑफ डाऊन म्हणजे 3 लेस आहे का? यस. जर असेल तर त्याची पोझिशन ऍज इट इज ठेवली. 1 लेस आहे का? यस. त्याची पोझिशन पण ऍज इट इज ठेवली. 2 लेस आहे का? यस. त्याची पोझिशन ऍज इट इज ठेवली. म्हणजे काय केलं? जोपर्यंत इलेमेंट लेस आहे तोपर्यंत तुम्ही त्यांच्या पोझिशनला काहीही धक्का लावला नाही. बट यदा कदाचित काय झालं? सपोज इथे इलेमेंट तुमचा काय आला असता? 1 च्या ऐवजी सपोज 5 आला असता तर मग काय केलं असतं? तुम्ही 3 ची पोझिशन ऍज इट इज ठेवली असती आणि डाऊन कुठपर्यंत आणून ठेवला असता? 5 पर्यंत आणून ठेवला. आता इलेमेंट लेस नाहीये. मग तुम्ही काय चेक केलं? इकडून कोणी लेस इलेमेंट आहे का? मग तुम्ही काय चेक केलं असता? नाही. अप कडून नाहीये. मग अप कमी कमी केला असता. इथे लेस आहे का? नाही. कमी केला असता. इथे लेस आहे का? नाही. कमी केला असता. इथे लेस आहे का? यस. मग फक्त हे 2 नंबर स्वॅप केले असते म्हणजे ऑटोमॅटिकली 2 अगोदर आला असता आणि 5 कुठे गेला असता? नंतर जाईल. म्हणून तुम्ही जोपर्यंत माझा ऍरेतला इलेमेंट पिव्होट इलेमेंट पेक्षा जर लेस आहे तर मी पुढे पुढे सरकत गेलो फक्त. मी स्वॅपिंग करतच बसलो नाही. कारण स्वॅपिंग कधी करायची? जर पिव्होट पेक्षा मोठा सापडला आणि नंतर मला छोटा सापडला तर मोठ्याला छोटा काय करावा लागेल? आपल्याला स्वॅप करावा लागेल. सो 6 नंबरच्या स्टेपला मी काय केलं? व्हाईल ए ऑफ अप इज अ ग्रेटर दॅन पिव्होट अँड अप इज अ ग्रेटर दॅन लोअर बाउंड असं असेल तर अप मायनस मायनस केलं. नीट समजून घ्या. 2 लूप काय काम करणार आहे? हे 2 लूप काय काम करणार आहे? जर पहिलं लूप काय चेक करतं? माझा इलेमेंट पिव्होट इलेमेंट पेक्षा लेस आहे पण तो मला लगेच मिळतोय. पिव्होट इलेमेंट नंतर 1 2 3 पोझिशनला लगेच भेटतो म्हणजे सिक्वेन्स वाईज मिळतोय. तर मी त्यांना तसंच तसं ठेवलं. मी त्यांना काही चेंज केलं नाही. बट माझा इलेमेंट मला जेव्हा भेटतोय तो पिव्होट पेक्षा ग्रेटर आहे. ग्रेटर असल्यामुळे मला तो काय करता येणार? त्याची पोझिशन तिथं ठेवता येणार नाही. कारण तो कुठे जाणार आहे? आपला इलेमेंट पिव्होटच्या नंतर जाणार आहे. म्हणून आपण पुढे आलो आणि काय केलं? रिव्हर्स ऑर्डरने पुन्हा इलेमेंट चेक केले. म्हणजेच काय केलं आपण चेकिंग काय केलं ते नीट समजून घ्या. आपण चेकिंग काय केलं होतं? हे नंबर ऑफ इलेमेंट आपले आहे सपोज 4 2 1 सपोज 5 6 3 8 असे नंबर कन्सिडर करा. तुम्ही काय केलं? पहिला इलेमेंट पिव्होट चूज केला. हा 4 तुम्ही सेंटरला घेतला. आता 4 नंतर येणारा इलेमेंट लगेच लेस आहे का? यस. तुम्ही त्याला काहीच नाही केलं. त्याची पोझिशन ऍज इट इज ठेवली. त्याला चेंज केलं नाही. तुम्ही कन्सिडर केलं का त्याला तसंच ठेवूया, पुढे जाऊया, नंतर स्वॅप करूया. नंतर 1 लेस आहे का? यस. 1 ला पण तसंच ठेवू. नेक्स्ट तुम्ही 5 बरोबर चेक केलं. 5 बरोबर चेक केल्यानंतर असं लक्षात आलं का तो पिव्होट पेक्षा ग्रेटर आहे. पिव्होट पेक्षा ग्रेटर असल्यामुळे तो काय झाला? या व्हाईल लूपच्या बाहेर पडला. कारण इथपर्यंत कोणती कंडिशन मॅच होईल? फक्त लोअरची. मग तो ह्या व्हाईल लूप मध्ये आला. तिने काय चेक केलं? ए ऑफ अप. अप म्हणजे कुठून चेक करायला सुरुवात केली? आता रिव्हर्स ऑर्डर. मग तिने चेक केला 8 ग्रेटर आहे का? यस. 8 आहे ना 4 पेक्षा ग्रेटर आहे. नंतर चेक केला 3 ग्रेटर आहे का? नाही. म्हणजे इथं त्याचा आला अप आणि इथं काय आला त्याचा? डाऊन. मग आता आपल्याला कोणतं स्वॅप करायचं? 3 5 म्हणजे 3 इकडे आला पाहिजे आणि 5 कुठे गेला पाहिजे? इकडे गेला पाहिजे. म्हणून हे दोन्ही व्हाईल लूप संपले आणि तुम्ही चेकिंग केलं का इफ डाऊन इज अ लेस दॅन अप म्हणजेच काय झालं? डाऊनची प्लेस किती नंबरला आली? 0 1 2 3. अपची प्लेस कोण झाली? 5. डाऊनची पोझिशन अपच्या पोझिशन पेक्षा लेस आहे ना, म्हणजे ऑलरेडी तो कुठे आहे? ग्रेटर अगोदर आलाय, लेस नंतर आलाय. जर अशी सिच्युएशन तयार झाली तर काय करायचं तुम्हाला? इंटरचेंज ए ऑफ डाऊन विथ ए ऑफ अप यांच्याबरोबर तुम्ही काय केलं? इंटरचेंज केलं आणि पुन्हा पुढे गेले. गो टू स्टेप. हे दोन्ही काय केले? तुम्ही चेंज करून टाकले. नंतर तो पुन्हा वरती गेला नंबरला. पुन्हा त्यांनी डाऊन बदलला, अप बदलला. म्हणजे काय झालं? तुमची फर्स्ट स्टेप्स कंप्लीट झाली. सपोज इथे तुमचा 6, इथे तुमचा 5, इथे 8. मग आता नेक्स्ट टाइम काय राहील? ही तुमची एक लिस्ट राहील, ही एक लिस्ट राहील. बरोबर? मग तुम्ही पुन्हा पिव्होट एलिमेंट चूज केला. 2 पेक्षा 1 लेस आहे का? यस. 1 ची पोझिशन ऍज इट इज ठेवली.
2 पेक्षा 3 ग्रेटर आहे का? नाही. सॉरी 3 ग्रेटर आहे का? यस. मग इथं त्यांनी काय आणून ठेवला? अप आणून ठेवला. कोण आणून ठेवला? अप. पण इथं तुमची लिस्ट संपली. कारण तुम्ही 4 अगोदर घेतलेला होता. बरोबर? मग इथं लिस्ट संपली. त्यामुळे तुमचा 2 ऍज इट इज राहिला आणि 3 ची पोझिशन पण ऍज इट इज. लक्षात ठेवा काय केलेलं आहे. हे व्हाईल लूप काय काम करणार? पहिलं व्हाईल लूप, दुसरं व्हाईल लूप काय काम करणार ते तुम्हाला समजलं पाहिजे. पहिला व्हाईल लूप काय चेक करतोय? इलेमेंट पिव्होट पेक्षा लेस आहे का? दुसरं व्हाईल लूप काम काय करतंय? इलेमेंट पिव्होट पेक्षा ग्रेटर आहे का? जर पिव्होट नंतर इलेमेंट येणारा ग्रेटर आहे आणि रिव्हर्स ऑर्डरनी येणारा इलेमेंट जर लेस आहे तर लेस अगोदर घ्यायचा आहे, ग्रेटर नंतर द्यायचा आहे. म्हणून आपण चेक काय केलं? डाऊन अँड अपच्या पोझिशनसाठी इथं इंटरचेंज केलं. आणि सगळ्यात शेवटी आपण प्रत्येक वेळेस रिटर्न अप का केलं? कारण आपल्याला प्रत्येक वेळेस लिंक 2 पार्ट मध्ये डिवाइड होणार आहे. आणि देन स्टॉप. पार्टिशन करायचं आहे. आपण पार्टिशन करतोय 2 पार्ट मध्ये, नंतर 3 पार्ट मध्ये, नंतर एका पार्ट मध्ये. जसं जसं डिवाइड होईल पिव्होट एलिमेंटना त्या पद्धतीने सॉर्ट आउट होणार आहे. काय काय केलंय पुन्हा एकदा सांगतो. व्हाईल लूप पुन्हा एकदा एक्सप्लेन करून मी सांगतो. फॉर एक्झाम्पल हे नंबर्स आहे तुमचे. हा नंबर आल्यानंतर तुम्ही पहिला कोणता इलेमेंट चूज केला? पिव्होट इलेमेंट चूज केला. बरोबर. आता पिव्होट इलेमेंट नंतर तुम्ही कम्पेअर केलं, व्हाईल लूप मध्ये एंट्री मारली. व्हाईल लूप मध्ये एंट्री मारल्यानंतर तिने चेक केलं ए ऑफ डाऊन इज अ लेस दॅन पिव्होट. यस, इट इज अ लेस दॅन. त्यांनी तो स्वॅपिंग बिपिंग काहीच नाही केलं, त्याने ऍज इट इज ठेवलं त्याला. फक्त आपण काय केलं? डाऊन प्लस प्लस केलं, म्हणजे पुढे गेलो आपण एक स्टेप. नंतर 1 इज अ लेस दॅन 4. यस, इट इज अ लेस दॅन. त्याने डाऊन प्लस प्लस केला, इथं आला डाऊन. आता नेक्स्ट टाइम 5 इज अ लेस दॅन 4. नाही, आता लेस नाहीये, म्हणजे तो त्या व्हाईल लूप मधून बाहेर पडला. कोणत्या? ह्या व्हाईल लूप मधून तो बाहेर पडला. आता कोणत्या व्हाईल लूप मध्ये एंट्री केली त्यांनी? सेकंड व्हाईल लूप मध्ये एंट्री केली. म्हणजे आता त्यांनी काय केला? इथं त्याचा कोण आला आहे? डाऊन. बरोबर. आता त्यांनी कुठून रिव्हर्स चालू केलं? अप पासून. अप ग्रेटर आहे का? यस. 8 4 ला मोठा आहे, ऍज इट इज ठेवला. अप मायनस मायनस केला म्हणजे अप इथं आला. आता चेक केला ए ऑफ अप पिव्होट पेक्षा ग्रेटर आहे का? नाही, म्हणजे 3 हा 4 ला ग्रेटर नाही. मग आपलं काम काय? 3 आणि 5 दोघांना काय करावं लागेल? स्वॅप करावं लागेल. कारण आपल्याला 5 इकडे आणायचं आणि 3 इकडे न्यायचं आहे, कारण 3 लेस आहे. सो याच्यासाठी आपण काय केलं? जेव्हा इलेमेंट लेस नाही सापडला त्यांनी स्टॉप केलं, पोझिशन चेक केला डाऊन अँड अपच्या, मागे पुढे झालेल्या नाही. सो त्यांनी काय केलं? इंटरचेंज केलं. इंटरचेंज केल्यामुळं काय झालं? इंटरचेंज केल्यामुळे कंडिशन काय तयार झाली? इथं तुमचा 3 झाला आणि इथं काय झाला? तुमचा 5 झाला. अपची पोझिशन तुमची हीच आहे. अपची पोझिशन काही कमी झालेली नाही. अपची पोझिशन तुमची तीच आहे. त्यानंतर त्यांनी पुन्हा रिपीट केली, गो टू स्टेप 2 पासून. पुन्हा कुठून चालू केलं? डाऊन पासून, कारण आता पिव्होट एलिमेंट तुमचं तिथंच आहे. लक्षात आलं? सो या पद्धतीने काय होणार आहे? तुमच्या स्टेप्स फॉलो केल्या जाणार. सो याला म्हणायचं अल्गोरिदम फॉर क्विक सॉर्ट. ओके, थँक्यू.